नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं क्राईम स्टोरी टेलर वन या यूट्यूब चॅनलवर। आजची ही घटना आहे हरियाणामधील पानिपत शहरातील। एक अशी घटना जिच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे। एका तरुणाला स्पा सेंटरमधल्या तरुणींनी इतकं मारलं की त्याला जीव वाचवण्यासाठी छतावरून उडी मारावी लागली। गुरुवारी रात्री 8 वाजता पानिपतमधील एका हॉटेलजवळ नेपाळवरून आलेला एक तरुण उभा होता। बँगलोरमधून तो इंजिनिअरिंग करत होता आणि 2 महिन्यांपासून एका हॉटेलमध्ये काम करत होता आणि नेपाळला परत जाण्याच्या तयारीत होता। तेव्हाच हॉटेलजवळ असलेल्या स्पा सेंटरच्या बाल्कनीतून काही तरुणींनी त्याला हातवारे करत बोलवलं। ते पाहून तो पहिल्या मजल्यावर पोहोचला आणि तिथे जाळ्यात अडकला। या तरुणींनी त्याच्याकडून 1500 रुपये घेतले। पैसे दिल्यानंतर त्याने एका मुलीचा हात धरला, पण तेव्हा सगळं चित्रच बदललं। त्या मुलींनी त्याच्यावर हल्ला केला, त्याला मारहाण केली, ढकललं। तो घाबरला, पैसे मागितले, पण त्याऐवजी त्याच्यावर लाथाबुक्क्यांचा वर्षाव झाला। या सगळ्या गोंधळातून सुटण्यासाठी आणि तो त्याचा जीव वाचवण्यासाठी पळाला, पण रेलिंगला धडकल्याने त्याचं संतुलन ढासळलं आणि त्याने खाली उडी घेतली। या उडीत त्याचा पाय मोडला। रक्तबंबाळ अवस्थेत तो रस्त्यावर सापडला। या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या। स्पा सेंटरच्या मुलींचा आरोप आहे की तो तरुण पर्स हिसकावण्यासाठी प्रयत्न करत होता आणि तरुणाचा आरोप आहे की त्याला फसवून पैसे घेतले आणि मारहाण केली। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि तपास सुरू आहे। या प्रकरणात सत्य काय आहे, दोषी कोण आहे आणि कोणी कोणाला फसवलं हे पुढील तपासात स्पष्ट होईल। पण एक गोष्ट नक्की, पैशामागे अडकलेला एक तरुण आणि स्पा सेंटरच्या सावज बनलेल्या अशा मुली, या खेळात कोणाचा जीव गेला असता तर या गोष्टींचं नेहमीच आश्चर्य वाटते। मंडळी, पुन्हा भेटू अशाच रिअल आणि थरारक घटनांसोबत। तोवर क्राईम स्टोरी टेलर वन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा। तुमच्या मते कोण आहे या प्रकरणात खरंच दोषी? धन्यवाद।